नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर मग राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। परंतु काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नसतील तर काळजी करू नका, 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता 2 आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, पहिली जी आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। ही झाली पहिली आनंदाची बातमी। आणि दुसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकार देखील आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। आता नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला। 22व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता। आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। स्क्रीनवरती बघू शकता, सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेर मंजूर व्हायला सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। आता पीक विम्याबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त पीक विम्याची रक्कम देण्यामध्ये येईल अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार हे तुम्हाला आता समजलं असेल। म्हणजेच की पीक विम्याचे किती तर हेक्टरी 17,500 रुपये जमा होतील आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आत्ताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत आहे, मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील लगेच का जमा होणार? तर याचं मुख्य कारण म्हणजे खरं तर नमो शेतकरी योजनेचा हा जो 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे तर हा 8वा हप्ता खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की डिसेंबर 2025 मध्येच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काहीतरी तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि आता 9वा हप्ता वाटप करण्याची वेळ आली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा करायला पाहिजे होता, परंतु सध्या जर बघायला गेलं तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असून आता लगेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। कारण की या ठिकाणी वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे आणि या अनुषंगाने सरकार आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची देखील तयारी करत आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडी चर्चा करूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे।
तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी बघूयात आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील नेमकी कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। आता स्क्रीनवरती बघू शकता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। तुमच्या खात्यावरती देखील 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे। साधारणतः 4 ते 5 महिन्यांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की थेट आता डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील हे लक्षात घ्या। आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जो 8वा हप्ता वाटप होत आहे तर या 8व्या हप्त्यासाठी सरकारने साधारणतः 1700 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर केलेला होता आणि त्यानुसार ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे हे लक्षात घ्या। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे किती तर 2000 रुपये जमा होतील। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणारच आहोत, परंतु त्यापूर्वी काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे। म्हणजेच की बघा आता हप्ता तर जमा होत आहे परंतु हप्त्याच्या लाभासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या देखील शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्या। तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। जर हे दोन्ही कामे पूर्ण असतील तर आता तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्या पाठोपाठ 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। बघा आता 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर जमा झाला मग नेमका 9वा हप्ता कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो आता 9वा हप्ता देखील लगेच म्हणजेच की लवकरच का जमा होणार याचं कारण तुम्हाला समजलं असेल। पुन्हा एकदा सांगतो बघा, खरं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु जो 8वा हप्ता कधी जमा झाला तर आता मार्च महिन्यामध्ये जमा झाला। म्हणजेच की साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि त्यातच आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे। आता या म्हणजेच की ही जर गोष्ट लक्षात घेतली तर खरं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा व्हायला पाहिजे होता, परंतु शेतकरी मित्रांनो काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती फक्त 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असले तरी साधारणतः येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये थेट आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का जमा होणार तर 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे। त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि आता 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये लवकरच जमा होणार आहेत। कधीतरी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घ्या। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, 9वा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। पुन्हा एकदा सांगतो बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे
2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये 8वा हप्ता जमा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे लक्षात घ्या. आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता पीक विम्यासंदर्भातील देखील महत्त्वाची बातमी आहे. स्क्रीनवरती लक्ष द्या. बघा, आता पीक विम्याची रक्कम देखील मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे आणि त्यानुसार आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. सर्वात आधी मूग, मका, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांच्या या ठिकाणी म्हणजेच की पिकांची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. कारण की मूग, मका, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचे कॅल्क्युलेशन सध्या पोर्टलवरती अपडेट झाले असून या पिकांची रक्कम सर्वात आधी जमा होईल. आणि त्यानंतर जर तुम्ही कापूस किंवा तूर पिकासाठी विमा भरला असेल तर तिथे तुम्हाला सध्या प्रत्यक्षात म्हणजेच की अपडेट असे स्टेटस दिसू शकते. कारण या पिकांच्या कापणी प्रयोगांना आणि अंतिम आकडेवारीला थोडा अधिक वेळ लागतो. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती मूग, मका, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचा या ठिकाणी विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि त्यानंतर कापूस आणि तूर या पिकांचा विमा जमा होण्यास थोडाफार विलंब लागू शकतो. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये, काहींना 18, काहींना 20, काहींना 35 अशा पद्धतीने प्रत्येक म्हणजेच की क्षेत्रानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल. आता नेमका पीक विमा कधी जमा होणार तर बघा, कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि पोर्टलवरती या ठिकाणी म्हणजेच की दिसायला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत असते. हे लक्षात घ्या. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल. या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर एकदा पोर्टलवरती कॅल्क्युलेशन पूर्ण दिसले की साधारणपणे पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये विमा कंपनीकडून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होते. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर खरीप हंगामाचा हा जो पीक विमा आहे हा साधारणतः 15 एप्रिलच्या आसपास तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि याच दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होतील. हे लक्षात घ्या. म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम किती तर हेक्टरी 17,500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत तर 15 एप्रिलपर्यंत जमा होतील. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना, या दोन्ही योजनांच्या लाभासाठी तुमची ई-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ई-KYC पूर्ण नसेल तर ई-KYC करून घ्या. तसेच तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर गेलं तर सध्या तरी आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होत आहेत. हे लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.